UGC नेट सेट JRF विद्यार्थ्यांच्या या महा मॅरेथॉनमध्ये स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण घटक नंबर 8 मधील साहित्यशास्त्र याच्यामधील जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्याच्या बेसिसवरती क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. या घटकाच्या संदर्भात घटक नंबर ब मधला जो 8 आहे, 8 मधला ब जो आहे त्याच्या क्लासेस आपण ऑलरेडी केलेले आहेत. त्या क्लासेस जर तुम्ही अटेंड केल्या नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन चेकआउट करा. तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया. या ठिकाणी मराठीच्या सब्जेक्टच्या संदर्भात सिलेबस दिलेला आहे. तो सिलेबस तुम्ही पाठांतर करून घ्यायचा आहे. अगदी तोंड पाठ सिलेबस असायला पाहिजे, कारण त्याच्या बेसिसवरती तुम्ही प्रिपरेशन तुमची चालू असेल, नाही का. हा जो व्हिडिओ आहे तो पॉज करून सिलेबस नसेल तर तुम्ही घ्यायचा आहे स्क्रीनशॉट. तर घटक नंबर 4 हा टोटली आपला कव्हर झालेला आहे. घटक नंबर 4 मध्ये लोकसाहित्य मधील जेवढे टॉपिक आहेत ते टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. तसेच दलित साहित्य हे जे टॉपिक आहेत, दलित साहित्याच्या संदर्भात जेवढे टॉपिक दिलेले आहेत तेवढे सुद्धा टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. तसेच ग्रामीण साहित्याचे रिलेटेड सर्व टॉपिक आपण कव्हर केलेले आहे. ओव्हरऑल घटक नंबर 4 हा पूर्ण आपण कंप्लीट केलेला आहे. तर त्याच्या क्लासेस दिलेले आहेत, चॅनलवरती जाऊन चेक करा. ओके, आता आपले जी क्लास आहे ती क्लास नंबर 8, घटक नंबर 8 साहित्यशास्त्र आणि भक्ती संप्रदाय. ह्याच्यातील आपण या क्लासमध्ये काव्यशास्त्र, काव्यलक्षण, प्रयोजन, प्रतिभाविचार, शब्दशक्ती, रीतिविचार आणि ध्वनिविचार, आनंद मीमांसा इत्यादी टॉपिक आपण पूर्ण कव्हर करणार आहोत. एक क्लासमध्ये जर ते सर्व टॉपिक कव्हर करता आले नाही तर आपण सेकंड क्लासमध्ये पूर्ण टॉपिक कव्हर करूया. ओके, तर ही क्लास सुरू करण्याच्या आधी मागील क्लासमधील काही 3-4 प्रश्न आहेत. ते 3-4 प्रश्न केल्यानंतर काव्यशास्त्राच्या रिलेटेड आपण क्वेश्चन घ्यायला सुरू करू. तर क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारलेला आहे की खालील दिलेल्या संतांचा जन्मानुसार क्रम लावा. हा जर क्वेश्चन सॉल्व करायचा असेल तर संतांच्या जन्माचा जो काळ आहे तो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. इव्हन जी संत कोणत्या दरबारातील होते, कोणते घराणे होते, मग ते घराणं सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल वाकाटक घराणं असेल, चालुक्य घराणं असेल, मौर्य घराणं असेल, यादवकालीन घराणं असेल, पेशवेकालीन घराणं असेल, शिवकालीन घराणं असेल, तर लिंक जॉईन करून तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्या संदर्भात कसलाही जर प्रश्न विचारला गेला तर तो प्रश्न तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे. ओके, ए आहे सावतीमाळा, बी आहे गोरा कुंभार, सी आहे मुक्ताबाई, डी आहे सेना महाराज आणि ई आहे नरहरी सोनार. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सर्वात पहिले येईल सावतामाळी, त्याच्यानंतर येईल बी गोरा कुंभार, त्याच्यानंतर येईल सी मुक्ताबाई, त्याच्यानंतर येईल ई नरहरी सोनार आणि शेवटी येईल डी सेना महाराज. या प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. सावतामाळी यांचा जन्म इसवी सन 1250 मध्ये झाला आणि मृत्यू 1295 मध्ये. गोरा कुंभार यांचा जन्म 1267 मध्ये झाला. संत मुक्ताबाईंचा जन्म इसवी सन 1279 मध्ये झालेला आहे. नरहरी सोनार यांचा जन्म इसवी सन 1103 मध्ये झालेला आहे. तर सेना महाराजांचा जन्म 1301 मध्ये झालेला आहे.
चोखामेळा यांच्या जन्माबाबत बऱ्याचशा विचारवंतामध्ये अभ्यासकामध्ये मतभेद आहेत. तर त्यांच्या या ठिकाणी मृत्यू दिलेला आहे. 1336 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर 13व्या शतकातील संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत सोयराबाई यांचा जन्म झालेला आहे. आणि शेवटी आहे कान्होपात्रा यांचा जन्म इसवी सन 1468 मध्ये झालेला आहे. ह्याच्यामध्ये 5 ऑप्शन दिलेले होते, त्याचं आपण विश्लेषण केलं. प्लस ह्याच्यामध्ये 2 अजून ॲड ऑन केलेले आहेत. तर जेवढे संत आहेत त्या संतांचा जन्मकाळ माहीत असणं गरजेचं आहे. संतांच्या जन्मावरती बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आहेत. इव्हन नॉट ओनली अ नेट एक्झाम बट ऑल्सो सेट एक्झाममध्ये सुद्धा याच्या बेसिसवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर दोन्ही एक्झामसाठी हे खूप महत्त्वाचे आहेत. ओके, तर एक्सप्लेनेशन वाचायचं, रिव्हिजन करायचं आणि समजून घ्यायचं. जर तुम्ही रिव्हिजन तुमचं चांगलं असेल तर तुम्ही रिझल्ट काढू शकता, अन्यथा तुम्ही रिझल्ट काढू शकत नाही. ओके, ना क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारलेला आहे, रामदासाने खालीलपैकी कोणती ग्रंथरचना आणि साहित्याची रचना केलेली नाही? काय विचारलेले आहे? कोणत्या ग्रंथ आणि साहित्य कृतीची रचना केलेली नाही? काही प्रश्नामध्ये विचारलं जातं की कोणती साहित्यकृती निर्माण केलेली आहे, परंतु या ठिकाणी विचारलेलं आहे की रामदासांनी कोणती साहित्यकृती निर्माण केलेली नाही. तर या ठिकाणी साहित्य आणि ग्रंथ दिलेले आहेत, साहित्यच प्लस ग्रंथ दिलेले आहेत. तर ते ग्रंथ कोणकोणत्या ग्रंथाची संत रामदासांनी निर्मिती केलेली आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला आठवण असणं गरजेचं आहे की संत रामदासांच्या नावावरती कोणत्या ग्रंथांची रचना आहे. मग त्याच्यामध्ये सर्वात पहिले दिलेलं आहे करुणा कष्टके, शेवटी आहे बी रामायणे, त्याच्यानंतर आहे सी दासोबोध, त्याच्यानंतर आहे डी मनाचे श्लोक, त्याच्यानंतर आहे स्फुट प्रकरणे. आणि या ठिकाणी या प्रश्नाच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. संत रामदासांचा जन्म 1608 मध्ये झालेला आहे. कुठे झालेला आहे? जांब या गावी झालेला आहे. आणि या ठिकाणी त्यांची जी ग्रंथांची ओळे आहेत, ग्रंथांची निर्मिती या ठिकाणी दिलेली आहे. तर बाकीचे जे विश्लेषण आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचायचं आहे. प्लस कधी कधी अभंगाच्या ओळ्या दिलेल्या असतात आणि अभंगाच्या बेसिसवरती विचारलं जातं की या ओळ्या कोणी लिहिलेल्या आहेत आणि खाली संत दिले जातात. मग त्याच्यापैकी ऑप्शन आपल्याला निवडायचे असतात. तर या ठिकाणी काय आहे? या ठिकाणी संत रामदासांची रचना दिलेली आहे. सर्वात पहिली दिलेली आहे करुणा कष्टके, रामायणे, मनाचे श्लोक, दासबोध, स्फुट प्रकरणे इत्यादी सर्व प्रकारची साहित्यकृती त्यांनी निर्माण केलेली आहे. म्हणून दिलेले सर्व ऑप्शन बरोबर येणार. म्हणून क्वेश्चन नंबर 2 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, सर्व साहित्यकृती त्यांच्या नावावरती आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न अभंगावरती आहे. अभंग कोणी केलेले आहे? मागे मी म्हटलं होतं की काही प्रश्नामध्ये अभंग दिले जातात आणि अभंगाच्या बेसिसवरती प्रश्न विचारले जातात आणि खाली ऑप्शन दिले जातात संतांचे की यापैकी कोणत्या संतांनी या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. तर खालीलपैकी अभंगाची रचना कोणी केली आहे? अभंग आहे, शुद्ध विजापोटी फडे रसाळ घोमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. ऑप्शन 5 दिलेले आहेत. ए आहे संत रामदास, बी आहे संत एकनाथ, सी आहे संत तुकाराम, डी आहे संत नामदेव आणि ई आहे संत ज्ञानेश्वर. आणि या ठिकाणी त्यांच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. या ठिकाणी संत रामदासाचा जन्म 1608 मध्ये झालेला आहे आणि संत एकनाथाचा जन्म हा सके 1455 मध्ये इसवी सन 1533 मध्ये झालेला आहे.
तुकोबाचे संपूर्ण नाव आहे तुकाराम बल्लोबा आंबिले. त्यांचा जन्म 1598 मध्ये झालेला आहे. ज्ञानेश्वराचा जन्म 1275 मध्ये झालेला आहे आणि त्यांचा जन्म आपेगावे येथे झालेला आहे. त्याच्यानंतर संत नामदेवाचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 मध्ये झालेला आहे. आता या ठिकाणी संतांच्या जन्म दिलेले आहेत आणि हे जे जन्म दिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे, कारण याच्या बेसिसवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांनी या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. ग्रंथ का आहे, या ठिकाणी संपूर्ण ग्रंथ दिलेला आहे. शुद्ध विजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणी, सर्वा निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. सी इज करेक्ट आन्सर अँड सी इज हियर. सो संत तुकाराम महाराज इज करेक्ट आन्सर दिस क्वेश्चन. या क्वेश्चन नंबर 4 पासून आपलं काव्यशास्त्र साहित्यशास्त्राच्या रिलेटेड आता क्वेश्चन सुरू होणार आहेत. याच्यामध्ये 3-4 असे प्रश्न आहेत, त्याच्यावरती नेहमीच प्रश्न विचारले जातात. नेटची जरी तुम्ही एक्झाम द्याल किंवा सेटची एक्झाम द्याल, दोन्ही एक्झाममध्ये याच्या रिलेटेड साहित्यशास्त्राच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स ठरलेले असतात, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातातच. ओके, तर मोस्ट इम्पॉर्टंट दिस क्वेश्चन्स. ओके, एक्सप्लेनेशन प्लस क्वेश्चन नीट वाचायचे, रिवाइज करायचे, समजून घ्यायचं, प्लस सिलेबस पूर्ण पाठांतर करायचं. ओके, प्रश्न का आहे, काव्यशास्त्र आणि काव्यकारांच्या व्याख्यांच्या जोड्या लावा. सूची 1 मध्ये काव्यकार आणि सूची 2 मध्ये व्याख्या दिलेल्या आहेत. एक आहे भामह. त्याच्या समोर सेकंड मध्ये फर्स्ट दिलेला आहे शब्दार्थो सहितो काव्यम. सेकंड आहे रुद्रट. सेकंड मध्ये सेकंड दिलेला आहे ननु शब्दार्थो सहितो काव्यम. तिसरा आहे दंडी, शरीर ताद्वास्तिक व्याचविना पदावली. चौथा आहे ममट, तद अदोची शब्दार्थो सगुणो अनकृती. आणि 5वा आहे जगन्नाथ. सेकंड मध्ये 5 दिलेला आहे रमणीयार्थ प्रतिपादम शब्द काव्यम. आणि या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेले आहे या प्रश्नाच्या संदर्भात. तर भामहाने कोणती व्याख्याची निर्मिती केलेली आहे, तसेच जी व्याख्या आहे ती व्याख्याच्या संदर्भात त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे, मिनिंग्स दिलेले आहेत. कदाचित असं पण विचारलं जाऊ शकतं की मिनिंगच्या माध्यमातून जोड्या लावा, म्हणजे व्याख्या दिल्या जातील आणि त्याचे रचनाकार दिले जातील. तर दोन्ही व्याख्या माहीत असणं, पाठांतर करणं खूप गरजेचं आहे. भामहाने व्याख्या केलेली आहे शब्दार्थो सहितो काव्यम, म्हणजे शब्द आणि अर्थ याचे सहित तत्व म्हणजे काव्य. त्याच्यानंतर रुद्रटांनी जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या आहे ननु शब्दार्थो सहितो काव्यम, खरोखर शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य. ओके, ठिकाणी दंडीच्या नावावरती आहे शरीर तावदिष्टार्थ व्यावच्छिना पदावली, म्हणजे इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली म्हणजे काव्य होय. त्याच्यानंतर चौथा आहे ममट आणि तद अदोषो शब्दार्थो सगुणो अनलकृती, ही त्यांनी व्याख्या केलेली आहे. त्या व्याख्याचा अर्थ आहे दोषरहित गुणयुक्त कवचित स्पष्ट अलंकार रहित शब्द म्हणजे काव्य होय. 5वा आहे जगन्नाथ पंडित.
त्यांनी रमणीयार्थ प्रतिपादम काव्य रमणीयार्थ प्रतिपादक शब्द काव्यम, याचा अर्थ असा होतो रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य. आणि 6वा आहे कुंतक. वक्रोक्ती काव्य जीवित, वक्रोक्ती हे काव्याचे जीवित आहे. या ठिकाणी अजून एक ऑप्शन ऍड ऑन केलेला आहे. मी हा ऑप्शन का ऍड ऑन केलेला आहे, कारण ह्याच्यापैकी भाम असो, रुद्रट असो, दंडी असो, मम्मट असो, जगन्नाथ असो किंवा कुंतक असो किंवा इतर भारतीय साहित्यशास्त्र असो, शास्त्रकार असो, तर त्यांच्या रिलेटेड जर व्याख्या दिल्या असतील तर कोणताही ऑप्शन दिला जाऊ शकतो. तर त्या ऑप्शनापैकी आपल्याला सर्वांची व्याख्या आणि त्याचे व्याख्याकार माहीत असणं गरजेचं आहे. दॅट्स वाय आय सजेस्ट यू की हे जे सर्व व्याख्याकार आहेत ते एक रिवाइज करून ठेवा. ओके, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. सर्व अगदी सिक्वेन्समध्ये दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी या सर्व प्रकारचे या पद्धतीचे प्रश्न काढलेले आहेत. बट क्वेश्चन्स जेव्हा तुम्ही रिअल एक्झाम देणार त्या एक्झाममध्ये या पद्धतीचे प्रश्न नसतील. कदाचित जो फर्स्ट असेल तो डायरेक्ट 5 किंवा 4 वरती असेल, तर अशा पद्धतीने क्वेश्चन असतात. ओके, सो बी अलर्ट. नाव क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारलेलं आहे, साहित्याचे सर्वसामान्य स्वरूप काव्याच्या अंगांचे विवेचनाचा क्रमश लावा. अंगांचे क्रमशः लावायचे आहे विवेचनाचे. ए आहे शब्द, बी आहे अर्थ, सी आहे गुण, डी आहे दोष आणि ई आहे अलंकार. आणि या ठिकाणी याच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. या प्रश्नाच्या संदर्भात का आहे, साहित्याचे सर्वसामान्य स्वरूप शब्द, अर्थ, गुण, दोष, अलंकार, रस आणि ध्वनी, त्याचबरोबर औचित्य इत्यादी काव्यांच्या अंगांचे विवेचन होय. आणि याच्या संदर्भात ज्या साहित्यकाराने निर्मिती केलेली आहे ते या ठिकाणी दिलेले आहेत. भरतमुनी, रुद्रट, दंडी, वामन, मम्मट, आनंदवर्धन, कुंतक, विश्वनाथ आणि जगन्नाथ पंडित या प्रमुख साहित्य मीमांसकाचा समावेश होतो. या मीमांसकाने या अंगांच्या विवेचनाच्या अंगांच्या संदर्भात टीका टिप्पणी मीमांसा केलेली आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे शब्द, अर्थ, गुण, दोष आणि अलंकार सर्व ज्या पद्धतीने दिलेले आहे सिक्वेन्समध्ये त्याचा आन्सर येईल. ओके, ना क्वेश्चन नंबर 6 मध्ये विचारलेला आहे, अलंकाराची व्याख्या खालील प्रमाणे केली आहे, ती कोणी केलेली आहे. खाली व्याख्या दिलेली आहेत आणि त्या व्याख्याचे रचनाकार कोण आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. व्याख्या का आहे, काव्यग्राह्य अलंकारात सौंदर्यम कला अलंकारात, अलंकारामुळे ग्राह्य काय होते, सौंदर्य हाच अलंकार होय. तर अलंकाराच्या संदर्भात खालीलपैकी कोणी व्याख्या केलेली आहे. ऑप्शन ए मध्ये आहे दंडी, बी मध्ये आहे वामन, सी मध्ये आहे भामह आणि डी मध्ये आहे जगन्नाथ पंडित. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल वामन. वामनाने अलंकाराची व्याख्या खालीलप्रमाणे केलेली आहे. तसेच दंडी, वामन यांनी काव्याच्या तत्वनिर्णयासाठी अलंकार कल्पनेला महत्त्व दिलेलं आहे. कशाला, अलंकार कल्पनेला महत्त्व दिलेलं आहे. म्हणून वरील जे मीमांसक आहेत ते आठवण ठेवा, कारण ते खूप गरजेचं आहे. प्रश्न कशाही पद्धतीने विचारला जाऊ शकतो.
म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर सेकंड बी, वामन. वामन यांनी या व्याख्याची निर्मिती केलेली आहे ना. क्वेश्चन नंबर 7 मध्ये विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 7 मध्ये ग्रंथकार आणि ग्रंथ यांच्या जोड्या लावा हा प्रश्न विचारलेला आहे. याच्या रिलेटेड सेम टू सेम सुद्धा बरेचसे प्रश्न या एक्झाममध्ये विचारलेले आहेत. ग्रंथकार आणि ग्रंथ यांच्या जोड्या लावा. सूची 1 मध्ये ग्रंथ आहेत आणि सूची 2 मध्ये ग्रंथकार आहेत. ओके, सूची 1 मध्ये ग्रंथकार ए दिलेला आहे आनंदवर्धन, सूची 2 मध्ये ग्रंथ दिलेला आहे ध्वनिआलोक, बी आहे विश्वनाथ आणि साहित्य दर्पण, सी आहे कुंतल, थर्ड मध्ये वक्रोक्ती जीवोत्तम, डी आहे सेमेंद्र आणि 4 मध्ये आहे औचित्य विचार चर्चा आणि कवी कंठारा मरण आणि ई आहे जगन्नाथ पंडित, 4 आहे रस गंगाधर. म्हणून या प्रश्नाचे या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. आता या ठिकाणी सर्व एकूण 15 ग्रंथ दिलेले आहेत आणि 15 ग्रंथकार दिलेले आहेत. तर बघा, ह्याच्या रिलेटेड जर प्रश्न विचारला गेला तर तुमचे 2 मार्क कुठेच गेलेले नाही. 101% याच्यावरती प्रश्न विचारला गेला तर तुम्ही आन्सर अचूक करू शकता. म्हणून हा जो चार्ट आहे तो चार्ट तुम्ही घोटून पियायचा आहे. झोपेतून जरी उठवलं तरी तुम्हाला आठवण असलं पाहिजे की हां, ह्याचा आन्सर हेच येणार. ओके, तर नाट्यशास्त्र कोणी लिहिलेलं आहे? भरत मुनींनी लिहिलेलं आहे. काव्यालंकार कोणाच्या नावावरती आहे? भामह आणि रुद्रट यांच्या नावावर आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये काव्यालंकार दिलेला असेल आणि कदाचित त्या ठिकाणी भामह नसेल, तिथे रुद्रट असेल तर रुद्रट इज करेक्ट आन्सर. इव्हन कदाचित रुद्रट नसेल आणि तिथं भामह विचारला असेल तर तिथं भामह इज करेक्ट आन्सर असेल. मग दोन्ही ऑप्शन शोधायला जाऊ नका. दोन्हीपैकी जर एक जरी प्रश्न असेल तर ऑप्शन असेल तर त्याच्यावरती टिक मार्क करायचं आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके ना. क्वेश्चन थर्ड ऑप्शन आहे काव्यालंकार सूत्रवृत्ती कोणी केलेला आहे? वामनांनी केलेला आहे हा ग्रंथ. चौथा ग्रंथ आहे काव्यदर्शन, दंडीने निर्माण केलेला आहे. काव्यप्रकाश या ग्रंथाची रचना मम्मटाने केलेली आहे. 6व्या ध्वन्यालोक या ग्रंथाची रचना आनंदवर्धन यांनी केलेली आहे. साहित्य दर्पण या ग्रंथाची रचना विश्वनाथ पंडित यांनी केलेली आहे. वक्रोक्ती जीवितम या ग्रंथाची रचना कुंतल यांनी केलेली आहे. औचित्य विचार चर्चा किंवा कवी कंठा मरण या ग्रंथाची रचना सेमेंद्र यांनी केलेली आहे. बघा, आता औचित्य विचार चर्चा किंवा कवी कंठामरण या दोन्हीपैकी जर एक प्रश्न ऑप्शन दिला तर त्याच्यामध्ये सुद्धा कन्फ्यूज व्हायचं नाही. दोन्ही ग्रंथ किंवा ऑब्लिक आहे किंवा तर सेमेंद्र पंडित यांनीच लिहिलेला आहे. त्यांनी जी साहित्यकृती निर्माण केलेली आहे हे लक्षात ठेवायचं. 10वा आहे रस गंगाधर, जगन्नाथ पंडित यांनी केलेला आहे. काव्य शासन हेमचंद्र यांनी रचना केलेली आहे. लोचन या ग्रंथाची रचना अभिनवगुप्त यांनी केलेली आहे. काव्य मीमांसा याची रचना राजशेखर यांनी केलेली आहे. अलंकार सरस्व या ग्रंथाची रचना रुयक यांनी केलेली आहे. सरस्वती कंठाभरण या ग्रंथाची रचना भोज यांनी केलेली आहे. बघा, या ठिकाणी सरस्वती कंठाभरण दिलेला आहे आणि या ठिकाणी कवी कंठा मरण दिलेला आहे. मग या दोघांमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ज्या पद्धतीने सिक्वेन्स मध्ये दिलेले आहेत त्या पद्धतीने या ठिकाणी त्याचं आन्सर आहे. ओके, आनंदवर्धनांचे आहे ध्वन्यालोक, विश्वनाथ पंडित यांचे आहे साहित्य दर्पण, कुंतल यांचे आहे वक्रोक्ती जीवितम आणि सेमेंद्रचे आहे औचित्य विचार चर्चा आणि कवी कंठ मरण किंवा जगन्नाथ पंडित यांचे आहे रस गंगाधर.
अगदी स्ट्रॉंगली माइंडमध्ये एकदम फिट करून ठेवायचं मेमरीमध्ये. क्वेश्चन नंबर 8 मध्ये विचारलेला आहे, भरत मुनींनी सांगितलेले 8 रस आहेत त्यांचा अनुक्रम लावा. आता भरत मुनींनी सांगितलेले 8ही रस माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. जर का तुम्हाला 8 रसांची माहिती असेल तर कदाचित सिक्वेन्समध्ये आता या ठिकाणी अनुक्रम सिक्वेन्समध्ये लावायला विचारलेला आहे. कदाचित असा पण विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या ग्रंथाची रचना भरत मुनी यांनी केलेली आहे. कदाचित असा पण विचारला जाऊ शकतो की कोणत्या ग्रंथाची रचना भरत मुनींनी केलेली नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याने जे केलेले रस आहेत ते सुद्धा याच्यामध्ये ॲड ऑन करतील. तर 8ही ग्रंथ भरताने निर्माण केलेल्या 8 ग्रंथांची सांगितलेल्या ग्रंथांची रस पाठांतर करून ठेवणं गरजेचं आहे. ओके. ई आहे शृंगार, बी आहे रौद्र, सी आहे वीर आणि डी आहे विभस्य आणि ई आहे हास्य. या ठिकाणी या प्रश्नाचे विश्लेषण दिलेलं आहे. भरत मुनीच्या रससूत्रात विभाव, अनुभव व व्याभिचारी भाव यांचा समावेश आहे, मात्र स्थायी भावाचा उल्लेख आलेला नाही. भरताने रसाचा विचार मांडताना केवळ 8च रस मानले आहेत. किती? 8च रस मानलेले आहेत. ते रस कोणते आहेत? एक आहे शृंगार, रौद्र, वीर, विभत्स. या रसापासून अनुक्रमे हास्य, करुण, अद्भुत आणि भयानक हे उपरस उत्पन्न होतात असे सांगितलेले आहेत. यामुळे पहिले 4 रस प्रधान असून उरलेले 4 रस उपरस आहेत. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ओके. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. सर्व येणार ना. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये विचारलेला आहे, भरताचे स्थायी व व्याभिचारी भावाप्रमाणेच 8 सात्विक भावांचा उल्लेख केला आहे, त्यांच्या जोड्या लावा. सूची 1 मध्ये स्थायी व व्याभिचारी भाव आहेत आणि दुसऱ्यामध्ये उदाहरण दिलेले आहे. बघा, बरेच वेळा याच प्रकारचे प्रश्न विचारले जातात, मग त्याचे एक्झाम्पल माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. एक्झाम्पल कशा प्रकारे, आता या ठिकाणी विचारलेले आहे की व्याभिचारी भाव कोणते आहेत. तर व्याभिचारी भाव आहेत त्यांचे उदाहरण कोणते आहेत, ती उदाहरण सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी सूची 1 मध्ये स्थायी व व्याभिचारी भाव दिलेले आहेत आणि सेकंडमध्ये एक्झाम्पल दिलेले आहेत. स्वेद फर्स्टमध्ये घाम आहे, सेकंडमध्ये स्तंभ आणि सेकंडमध्ये शरीर ताठ होणे. थर्ड आहे रोमांच, थर्डमध्ये अंगावर काटा उभा राहणे. चौथा आहे स्वरभंग आणि चौथ्यामध्ये आवाज बदल होणे. 5वा आहे वेफित्यू कंप आणि 5वा आहे शरीराला कंप फुटणे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर, या ठिकाणी याचं स्पष्टीकरण दिले आहे. स्वेद घाम, स्तंभ शरीर ताठ होणे, रोमांच अंगावर काटा उभा राहणे, स्वरभंग आवाज बदल होणे, वेफित्यू कंप शरीराला कंप फुटणे, वेवर्ण्य चेहरा पांढरा पडणे, अश्रू पाण्याने डोळे डळवळणे आणि प्रलय निस्तेज होऊन पडणे. या ठिकाणी एकूण 8 सात्विक भाव दिलेले आहेत आणि त्यांची उदाहरणे दिलेली आहेत. मग हे जी एक्सप्लेनेशन आहे मी वारंवार का सांगतो, कारण हे खूप गरजेचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पॉज करा, थांबा, रिलॅक्स व्हा, वाचा, रिवाइज करा. ओके. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. सर्व ज्या पद्धतीने दिलेले आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी आन्सर येणार आहे ना. क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये विचारलेला आहे, साहित्याची भाषा अभिधा हे शब्दाच्या संदर्भात खालील विधाने ओळखा.
साहित्याची भाषा अभिधा ही शब्दाच्या संदर्भात विधाने ओळखायची आहे. ओके. ई आहे शब्दाचा प्रचलित अर्थ या सक्तीमुळे जाणता येतो. हाच अर्थ शब्दकोशात दाखविला जातो. संकेत, आकांक्षा, योग्यता या तत्वांनी अभियार्थ कळतो. बी आहे अभिधा सक्ती ही शब्दांचा प्रथम बोध प्रकट करणारी सक्ती आहे. सी आहे आय रिचर्ड अभिधा सक्तीला सायंटिफिक मिनिंग म्हणतात. गाय हा शब्द उच्चारताच त्या प्राण्याची विशिष्ट आकृती व त्या जातीचे गुण विशेष यांचे समन्वित चित्र मन चक्षु उभे राहते. यालाच वाचार्थ किंवा मुख्यार्थ असे म्हणतात. ओके. डी आहे शब्दांना अर्थ कसा प्राप्त होतो हे जरी सांगता येत नसले तरी भाषेतील काही शब्दांना अर्थ विपत्तीने कळू शकतो. आणि या ठिकाणी याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. विश्लेषण व्हिडिओ पॉज करून वाचायचं आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. सर्व जेवढ्या स्टेटमेंट दिलेले आहेत तेवढ्या स्टेटमेंट अचूक आहेत. ना क्वेश्चन नंबर 11 मध्ये विचारलेला आहे खालीलपैकी शुद्धा लक्षणेचे 4 उपप्रकार पडतात ते ओळखा. 4 उपप्रकार पडतात ते ओळखा. एक आहे सारोपा, बी आहे साध्य वासना, तिसरा आहे उपादान, चौथा आहे लक्षणा आणि पाचवा आहे गौणी लक्षणा. या ठिकाणी विचारलेलं आहे की शुद्ध लक्षणाचे 4 उपप्रकार पडतात ते कोणते आहेत. ओके. तर या ठिकाणी या क्वेश्चनच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. शुद्ध लक्षणेचे 4 उपप्रकार पडतात ते आहेत. एक आहे सारोपा, दुसरा आहे साध्यवासना, तिसरा आहे उपादान आणि चौथा आहे लक्षणा. ओके. सारोपा शुद्ध लक्षणाचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. संप म्हणजे प्रत्यक्ष मरणच हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. मग उदाहरण पण माहित असणं गरजेचं आहे. तसेच सारोपा आणि दुसरा आहे साध्य वासना शुद्ध लक्षणा उदाहरण तो साक्षात बलतच सेवन करीत आहे हे त्यांचे एक्झाम्पल आहेत. ओके. तिसरं आहे उपादान शुद्ध लक्षणा. उपादान शुद्ध लक्षणाचे अजलक्षणा असे देखील नाव आहे. त्याचे उदाहरण आहे लग्न समारंभात 1000 पानं उठली येथील लाक्षणिक अर्थाबरोबर वाच्यार्थ घ्यावा लागतो. उदाहरणार्थ पानिपतावर 1.25 बांगड्या फुटली. पाचवा आहे लक्षणा तिच्या दारावरून हत्ती गेला. हे त्याच्या रिलेटेड एक्झाम्पल आहे. ओके. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. सर्व दिलेले सर्व ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहेत. ना क्वेश्चन नंबर 12 मध्ये विचारलेला आहे जोड्या लावा. कशाच्या जोड्या लावा? साहित्याची भाषा, शब्दशक्ती आणि त्यांची उदाहरणे यांच्या जोड्या लावा. या ठिकाणी सुद्धा एक्झाम्पल दिलेले आहेत. एक्झाम्पलच्या बेसिसवरती जोड्या लावायच्या आहेत. सूची 1 मध्ये शब्दशक्ती, सूची 2 मध्ये उदाहरण. ही आहे अभिधा. सेकंड मध्ये फर्स्ट आहे पंकज. बी आहे लक्षणा. सेकंड मध्ये सेकंड आहे आयत्या बेळात नागोबा. सी आहे व्यंजना. थर्ड आहे सूर्य अस्ताला गेला. डी आहे प्रतिमा आणि 4 आहे तिचे मुख म्हणजे जणू चंद्रबिंबच आहे. ई आहे रूपक आणि 5वा आहे संत एकनाथांच्या विंचू चावला. ओके.
आणि या ठिकाणी याच्या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे. अभिधाचे या ठिकाणी विश्लेषण आहे. अभिधा उदाहरणार्थ पंकज, पंख म्हणजे चिखल आणि अज म्हणजे जन्मलेले. ओके. त्याच्यानंतर लक्षण आहे. उदाहरणार्थ आयत्या बिळात नागोबा असे म्हटल्यावर श्रेय लाटणारी व्यक्ती असा जाणवतो. व्यंजनाचे या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. सूर्य अस्ताला गेला, गस्तो स्मर्क हे होय. आणि बाकीचे जे विश्लेषण आहे तुम्ही वाचायचं. चौथा आहे प्रतिमा. उदाहरणार्थ तिचे मुख म्हणजे जणू चंद्रबिंबच आहे. पाचवा आहे रूपक. उदाहरणार्थ संत एकनाथांच्या विंचू चावला हे त्यांचे भारूड आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. ना क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 मध्ये विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे? या ठिकाणी विचारलेलं आहे की साहित्याच्या भाषेच्या मुक्त छंदाचे स्वरूपाच्या संदर्भात अचूक विधाने ओळखा. अचूक विधाने ओळखा. विधाने कोणते आहेत? एकूण 5 विधाने आहेत. एक आहे मुक्त छंदात लहान लहान चरण असतात, त्यांना चरणक किंवा उपचरणक म्हणतात. दुसरं आहे चरण सामान्यतः 4 ते 7 अक्षरांचे असतात. तिसरं आहे एका ओळीत किती चरण असावेत यावर बंधन नाही, पण संकेत असा आहे की 1 ते 4 चरणके असावेत. चौथा आहे कडवे किती ओळींचे असावेत यामध्ये बंधन नाही. पाचवा आहे संकेत असा आहे की एक कल्पना, विचार किंवा एक संवेदना पूर्णपणे कडव्यात यावी. आणि या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये जेवढे स्पष्टीकरण दिलेले आहे ते अचूक आहे. फक्त ह्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा आपण ॲड ऑन केलेला आहे. लयबद्धता मात्र असलीच पाहिजे. आणि बाकीचे हे सर्व जे स्वरूप आहे ते स्वरूप दिलेलं आहे मुक्तछंदाच्या स्वरूपात. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. आणि हे बाकीचे विश्लेषण आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. ना क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 मध्ये विचारलेला आहे जोड्या लावा. कशांच्या जोड्या लावा? तर प्रतिभा, व्याख्या आणि व्याख्याकार यांच्या जोड्या लावा. सूची 1 मध्ये व्याख्याकार आणि सूची 2 मध्ये व्याख्या दिलेल्या आहेत. या ठिकाणी टायपिंग मध्ये मिस्टेक झालेली आहे. ओके. एक आहे हे आहे हेमचंद्र व वांभट, नवोमे शालिनी प्रज्ञा प्रतिभा. बी आहे अभिनवगुप्त, अपूर्व वस्तु निर्माशम प्रज्ञा प्रतिभा. सी आहे ममट, सक्ती कवित्व बीजरूप संस्कार विशेष. आणि डी आहे कवी केशवसूत, अद्भुत सक्ती किंवा निर्मितीचा कानमत्र देणारी जणू शारदाच आहे असे म्हटले आहे. आता तुम्ही या ठिकाणी या व्याख्या बघून गडबडीत जायचं नाही. कारण मागे आपण काही क्वेश्चन केले त्याच्यामध्ये सुद्धा या पद्धतीचे प्रश्न होते. परंतु या ठिकाणी बघायचं आहे की ही व्याख्या कशाची आहे. या ठिकाणी ही व्याख्या आहे प्रतिभाच्या संदर्भात. प्रतिभाच्या संदर्भात ही व्याख्या आहे आणि त्याच्या संदर्भात या खालील मीमांसकांनी व्याख्या केलेल्या आहेत. ओके. म्हणून या ठिकाणी याच्या संदर्भात विश्लेषण दिलेले आहे. ओके. प्रतिभाच्या व्याख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. सर्व व्याख्या दिलेल्या आहेत. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 16 मध्ये विचारलेले आहे
हितोपदेश हितोपदेश जनन धृती क्रीडा सुखादी कृत दुःखार्तांना श्रमार्तांना सौखार्तांना तत्व नाम विश्रांती जनन हित बुद्धी विवेक धर्मम. वरील श्लोक कोणाचे आहेत? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे भरत, दुसरा आहे भामह, तिसरा आहे रुद्रट आणि चौथा आहे वामन. आणि या ठिकाणी याचे विश्लेषण दिलेलं आहे. हितोपदेश हितोपदेश जनन धृती क्रीडा सुखाधिकृत दुःखार्ताना श्रमार्ताना सौखार्ताना तत्वश्विनाम विश्रांती जनन हित बुद्धी विवर धर्णम. कोणी दिलेले आहे? भरत, नाट्यशास्त्रामध्ये. सेकंड आहे धर्मार्थ काम मोक्षेतु वेचक्षण लकाशु प्रीती करोती कीर्तीच साधुकाव्य निबंधम. भामह. तिसरा आहे वामनाने. यापैकी प्रीती व कृती ही 2 प्रयोजने काव्य अलंकार सूत्र या ग्रंथामध्ये मांडलेली आहेत. कोणी? वामनाने. या त्यांच्या व्याख्या आहेत. रुद्रटाने चतु वर्गावर भर दिला आहे. हे सांगताना ते म्हणतात ननु काव्यन क्रियसते सरसानाम वगम चतुर्वर्ग असे म्हटले आहे काव्यालंकारामध्ये. अभिनव गुप्ताने प्रीती आणि विपत्ती हे 2 प्रयोजने सांगितलेली आहेत. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, ए इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. ना क्वेश्चन नंबर 17 मध्ये विचारलेला आहे साहित्य कृतीचा अंतवेध घेणे आणि तिचा बाह्य संदर्भ स्पष्ट करणे हे समीक्षेचे काम असते. वरील समीक्षेची व्याख्या कोणी केलेली आहे? खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. ए आहे वसंत दावतर, बी आहे टी.एस. इलियट आणि सी आहे मॅथ्यू अर्नाल्डो, डी आहे दी.के. बेडेकर आणि ई आहे वेंचेस्टर. या ठिकाणी याच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. कवीची व्याख्या कवीच्या काव्याचे मूल्य वाचकास प्रतीत करून देणे ही व्याख्या केलेली आहे मॅथ्यू अर्नाल्डो. समीक्षेमध्ये कलाकृतीचे रसग्रहण करणे व तिचे मूल्य ठरवणे, एकंदर कलाकृतीच्या इतिहासात तिचे स्थान ठरवणे विचेस्टर. तिसरा आहे भूतकालीन वाङ्मयांचे आकलन मूल्यमापन भाष्य वर्तमानकालीन संदर्भात करावे तर वर्तमानकालीन कलाकृतीचे आकलन मूल्यमापन भूतकालीन वाङ्मय परंपरेच्या व्यवहारात करावे. कोणी केलेले आहे? टी.एस. इलियट. चौथा आहे वाङ्मयातील नवरूपांचा शोध आणि नवनिर्मितीतील व्यापारांचे आकलन म्हणजे समीक्षा होय. कोणी केलेले आहे? दी.के. बेडेकर यांनी केलेले आहे. पाचवा आहे साहित्य कृतीचा अंतवेध घेणे आणि तिचा बाह्य संदर्भ स्पष्ट करणे हे समीक्षकाचे काम असते. वसंत दावतर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, वसंत दावतर. सेकंड इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 मध्ये विचारलेला आहे सार्वत्रिक निकषांची आकांक्षा धरणारा व यथोचित शब्दातून होणारा साहित्य कृती विषयीचा रसिकांचा जो ज्ञानगर्भ व मूल्यगर्भ अभिप्राय प्रतिसाद त्याला साहित्य समीक्षा म्हणता येईल. वरील मत कोणाचे आहे? खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि 5 अचूक ऑप्शन असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे गंगाधर पाटील, बी आहे टी.एस. इलियट, सी आहे मॅथ्यू अर्नाल्डो, डी आहे दी.के. बेडेकर आणि 5 आहे विंचेस्टर. आणि या ठिकाणी याच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे.
म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, गंगाधर पाटील इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सेकंड इज करेक्ट आन्सर. या क्वेश्चन नंबर 19 मध्ये विचारलेला आहे, कॅथिक्सचा सिद्धांत विशुद्धीकरण हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला आहे. खाली 5 ऑप्शन दिलेला आहे. ए आहे ॲरिस्टॉटल, बी आहे टी.एस. इलियट, सी आहे मॅथ्यू नार्डो, डी आहे दी बेडेकर आणि ए हे विंचेस्टर. म्हणून या ठिकाणी याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. ॲरिस्टॉटलचा कॅथिक सिद्धांत विशुद्धीकरण हा आहे. बाकीचे जे विश्लेषण आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचायचं आहे. हा याच्यानंतर आपला शेवटचा क्वेश्चन आहे आणि त्याच्यानंतर आपली ही क्लास कंप्लीट होणार आहे. राहिलेले दुसरे जे काव्यशास्त्राचे रिलेटेड क्वेश्चन आहेत, इम्पॉर्टंट जे टॉपिक आहेत ते सेकंड क्लासमध्ये आपण कव्हर करूया. ओके. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ॲरिस्टॉटल. ॲरिस्टॉटलने या सिद्धांत मांडलेला आहे. नाव दिस इज द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस क्लास. काव्यप्रकाश या ग्रंथात ममटाने दिलेली साहित्याची प्रयोजने खालीलप्रमाणे आहेत, ते ओळखा. कोणते आहे? एक आहे यश, सेकंड आहे अर्थप्राप्ती, तिसरा आहे व्यवहार विधी आणि चौथा आहे अशुभ निवारण आणि पाचवा आहे तात्काळ होणारा उच्च निखळ आनंद. त्या ठिकाणी याच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. काव्यप्रकाशात या ग्रंथात ममटाने दिलेली साहित्याची 6 प्रयोजने खालीलप्रमाणे आहेत. एक आहे यश, अर्थप्राप्ती, व्यवहार विधी, अशुभ निवारण, तात्काळ होणारा उच्च निखळ आनंद, पत्नीच्या रोचक पद्धतीने उपदेश करते तसा उपदेश. ही ममटाने सांगलेली ही प्रयोजने आणि इतरांच्या साहित्य प्रयोजनात चतुर्वर्गांचा आलेला उल्लेख यांना आजच्या युगातही कमी अधिक प्रमाणात महत्त्व आहे. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. सर्व. आजची ही क्लास आपण या ठिकाणी थांबूया.